मॅच ऑन करा. 66 धावांचं आव्हान आहे पहिलं षटक फेकण्यासाठी. आपण जरूर पाहणार आहोत. खरं तर 2024 मध्ये 2 सायकल ज्या खेळाडूने जिंकल्यात, भूमी 11 यंगस्टार फणस डोंगरी संघामधनं खेळत असताना मात्र चांगला खेळ सातत्याने खेळताना आपण त्याला पाहतोय. बंटीला गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करतो, परंतु महत्वाची मॅच आहे यामधनं जर जिंकेल तो मात्र त्याचं अस्तित्व पुढे राहील, परंतु जो हरेल त्याला मात्र या ठिकाणी आपलं अस्तित्व इथेच संपुष्ट करावं लागेल. स्ट्राईकवरती असेल फलंदाज खूप कमी वयामध्ये ज्यानं आपल्या नावाचा एक परिचय दिला असा समीर आवासकर, ज्याच्या बाडमधनं अनेक स्पर्धेमध्ये आपण धावा पाहिल्यात, परंतु आज मात्र या ठिकाणी संघ मालक आहे. संघ मालकाला साजेशी खेळी करावी लागेल आणि खरं तर या मॅचला मात्र चांगल्या पद्धतीने हँडल करावे लागेल. वलिया मॅचकडे मॅचला होईल सुरुवात. पूर्वार्ध या ठिकाणी संपला, उत्तरार्धाकडे आपण बोलतोय. 66 धावांचं आव्हान. पहिला चेंडू बंटीचा, समोरच्या दिशेने चेंडू फेकला होता. गरकन चेंडूला वळवलाय. प्रेक्षक ऋषी कोळी त्या ठिकाणी आहेत, आपलं काम मात्र चोख पद्धतीने बजावतायत. आलाय डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट आपण पाहिला. खरं तर समीर आवासकरला काही चेंडू समजला नाही, पडल्यानंतर चेंडू सरळ गेला बाहेरच्या दिशेनं, चेंडूला वळवण्यात यश मिळालं. खरं तर व्हेरिएशन करणं खूप गरजेचं असतं जेव्हा तुम्ही ॲज अ बॉलर गोलंदाजी करत असता. फटका फसलाय. बंटी आहे चेंडू खाली आणि जल्लोष पाहायला मिळेल. एक मोठी विकेट समीर आवासकरला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. मोठी विकेट तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय. खरं तर समीर आवासकरला परतवलंय आणि आता मात्र एकाच गावातील एकाच टीम मधले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने असेल सुमित पाटील जो स्ट्राईक वरती असेल आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बंटी हा आपल्याला पाहायला मिळतं. गेले कित्येक दिवस डे नाईटचा शेड्यूल असल्यामुळे हे खेळाडू बिझी असताना आपल्याला पाहायला मिळतात. भूमी 11 फणस डोंगरी संघामधनं खेळत असताना त्यांना आपण पाहतो. पुन्हा एकदा फटका बसलाय. सुमितची विकेट अजून एक घेतली जाईल बंटीच्या माध्यमातून. लगातार लागणारा हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. संजयजी कोली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. खरं तर लगातार 2 धक्के असे दिलेत ना की विचार करण्यास भाग पडलाय साईशान राजवीर 11 या टीमला. सुमित पाटील आणि समीर आवासकर 2 यंग टॅलेंट खेळाडूंना मात्र तंबूचा रस्ता दाखवला. खरं तर एकाच गावातील 2 खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाले होते. स्ट्राईकवर होते सुमित पाटील आणि गोलंदाजी मार्कवरती होता बंटी. बंटीला मात्र डावपेच माहिती असल्या कारणाने मात्र सुमितला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज सुयोग वारकेला आपण पाहतो. खरं तर हा देखील चर्चेत राहिलेला एक यंग टॅलेंट खेळाडू. खरं तर यंग टॅलेंट खेळाडूचा भरणा मात्र या संपूर्ण संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संदीपजी खरं तर यांच्या माध्यमातून सर्व यंग टॅलेंटला संधी देण्यात आले. सुयोग वारके म्हटल्यानंतर वरसे गावाला हा बिलॉंग करणारा खेळाडू. हा देखील चांगला गोलंदाज आहे, चांगला बॅटिंग करू शकतो, परंतु आज जर तरला आपण क्रिकेटमध्ये कधीही भाकीत करू शकत नाही. जेव्हा तुम्ही मैदानामध्ये आउटफील्ड असता तेव्हा तुम्हाला चांगलं कामगिरी करणं हे अपेक्षित असतं. प्रत्येक चेंडूवरती धावा घेणं, प्रत्येक चेंडूला मात्र पाहिजे तसं पद्धतीने फटकावणं हे करावं, सर्व गोष्टी कराव्या लागतात. पुन्हा एकदा अजून अपील केली गेले. लगातारचा हा आपण जर विचार केला तर चौथा चेंडू डॉट फेकलाय. बंटी घरतनं या ठिकाणी इम्प्रेस केलाय. 2 विकेट आणि 2 चेंडू डॉट फेकलेत.
काय गोलंदाजी केल्या. पहिल्या मांडेटाने प्राप्त षटक काय असं वाटलं होतं. संघर्ष केला जातो. एस एस वॉरियर संघाच्या विकेट देखील पडझड पाहायला मिळाली होती. तद्वर मात्र सुयश आले संघासाठी हाकेला धावून आणि धावा मात्र या ठिकाणी बनवल्या 65. आणि काय दबाव आणि दबाव पाहायला मिळतो. खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून प्रत्येक फलंदाजाला मात्र या ठिकाणी डॉमिनेट केलं जात आहे. बंटी घरच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी आतापर्यंत लगातार हे 5 चेंडू डॉट फेकलेत आणि 1 विकेट. मैदान षटक होईल का? व्हेरिएशन आणि या स्पर्धेमधला अजून एक मैदान षटक राहील बंटी खरच्या नावावरती. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 विकेट आणि मैदान षटक फेकलं बंटी खरतनं. अफलातून गोलंदाजी.